नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पालक आणि शिक्षक हो. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. NMMS स्पर्धा परीक्षेतील पेपर 1 चा अभ्यास करत असताना अत्यंत सोपा घटक म्हणजे पाण्यातील प्रतिमा हाच घटक आज आपण शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब ओळखणे या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एक प्रश्नाकृती दिली जाते. या प्रश्नाकृतीमध्ये चिन्हे, अक्षरे, अंक किंवा भौमितिक आकृत्या दिल्या जातात आणि त्याचं पाण्यातील प्रतिबिंब तुम्हाला शोधायचं असतं. पाण्याचा पृष्ठभाग हा या चिन्हाने दाखवला जातो. प्रश्नाकृतीची प्रतिमा पाण्यात कशी दिसेल हे दिलेल्या 4 पर्यायांपैकी निवडायची असते. मित्रांनो, पाण्यातील प्रतिमा म्हणजे जर पायाकडील बाजूस म्हणजे प्रश्नाकृतीच्या पायाकडच्या बाजूस जर तुम्ही आरसा ठेवला तर दिसणारी प्रतिमा होय. उदाहरणच घ्यायचं झालं तर ए हे जर अक्षर असेल आणि ए च्या पायाच्या जवळ जर आरसा धरला म्हणजेच हा पाण्याचा पृष्ठभाग होय, तर तुम्हाला ए ची पाण्यातील प्रतिमा किंवा ए ची ही आरशातील प्रतिमाच आहे, पण ती खालच्या बाजूला अशा पद्धतीने दिसणार आहे. मित्रांनो, पाण्यातील प्रतिमा शोधताना प्रश्नाकृतीची उजवी बाजू कधीही डावीकडे जात नाही. इथेच बघा उदाहरण, जर आपण अक्षर बी घेतलं, आता बी या अक्षराची ही झाली उजवी बाजू आणि ही झाली तुमची डावी बाजू. जर आपण बी चं पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं असेल तर उजव्या बाजूला जे हे 3 सारखा आकार आहे तो त्या उजव्या बाजूलाच राहील आणि डाव्या बाजूची हे जी रेष आहे ती डाव्या बाजूलाच राहील. म्हणजे बी ची पाण्यातील प्रतिमा तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागाजवळचा जो भाग असतो तो प्रतिमेमध्ये सुद्धा पाण्याच्या जवळच राहतो. बघा, जर आपण अशा पद्धतीचं एखादं चिन्ह घेतलं, डॉट, आणि त्याला असणारा हा बाण आहे आणि याची पाण्यातील प्रतिमा आपण जर शोधायचं म्हटलं तर हा पाण्याच्या पृष्ठभागाजवळ हा जो बिंदू आहे तो पाण्याच्या पृष्ठभागाजवळच राहणार आहे आणि पाण्याच्या पृष्ठभागापासून लांब गेलेला हा जो बाण आहे तो प्रतिबिंबामध्ये सुद्धा लांब गेलेला तुम्हाला दिसेल. मित्रांनो, प्रश्नाकृतीची पाण्यातील प्रतिमा शोधताना ह्या तिन्ही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. प्रश्नाकृतीमधील पाण्यातील प्रतिमेमध्ये करताना उजवी बाजू डावीकडे जात नाही, वरची बाजू खाली जाते आणि पाण्याच्या पृष्ठभागाजवळचा भाग हा प्रतिमेमध्ये पृष्ठभागाजवळच राहतो आणि पृष्ठभागापासून लांब गेलेला भाग हा प्रतिमेमध्ये सुद्धा लांब गेलेला तुम्हाला दिसतो. आता काही उदाहरणांचा सराव करू म्हणजे पाण्यातील प्रतिमेचे प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतील. मित्रांनो, परीक्षेला प्रश्न विचारला जातो की दिलेली प्रश्नाकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी धरली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल हे पुढे दिलेल्या 4 पर्यायातून शोधा. मित्रांनो, तुम्हाला इथे 2 प्रश्नाकृत्या दिलेल्या आहेत. त्यातील ही पहिली प्रश्नाकृती आहे, त्याची पाण्यातील प्रतिमा आपण पहिले शोधू. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागाजवळचा जो भाग असतो तो पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळच राहतो. तुम्ही इथे नीट लक्ष दिलं तर बघा, इथे पाण्याच्या जवळ जो पृष्ठभाग आहे तो म्हणजे हे 3 बाणाचे जी ही टोकं आहेत तिथे कोणत्याही पद्धतीचं चिन्ह नाहीये. म्हणजे उत्तर आकृतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने शोधायचं आहे की ज्याच्या वरच्या बाजूला कोणत्याही पद्धतीचं चिन्ह नसणार आहे. जर तुम्ही उत्तराकृत्या पूर्णपणे बघितल्यात तर तुम्हाला बघा, इथे चिन्ह दिसतंय, इथे चिन्ह दिसतंय, इथे चिन्ह दिसतंय, परत इथे दिसतंय, परत इथे दिसतंय. फक्त पहिल्या प्रश्न उत्तराकृतीमध्ये कोणत्याही प्रकारचं चिन्ह ह्या जसं इथे टोकाला नाहीये तसं या पद्धतीमध्ये कुठल्याही बाणाच्या किंवा ह्या तिन्ही पण दिलेल्या चिन्हांच्या टोकाला कोणत्याही प्रकारचं चिन्ह नाहीये. त्यामुळं आपला पर्याय क्रमांक येणार आहे 1 हे आपलं उत्तर असणार आहे. तरी सुद्धा आपण याची पाण्यातील प्रतिमा कशी येते ते पाहू. जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की पाण्यातील प्रतिमेची उजवी बाजू डावीकडे कधीही जात नाही. जर इथे बघितलं तर ह्या बाजूला तुमची डाव्या बाजूला हा जो बाण आहे तो जर आपण असा खालच्या बाजूला पाडला तर तो तिथेच राहील. म्हणजे अशा पद्धतीने येणार आहे. म्हणजे हे जी उत्तराकृती आहे ही तुमची बरोबर आहे. त्यानंतर
दुसरा जी तुम्हाला ही आकृती दिलेली आहे त्याचं हे जे वरचं जो बिंदू आहे तो उत्तर आकृतीमध्ये खालच्या बाजूला जाईल, कारण हे जे आहे हे पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळ आहे आणि हा बिंदू आहे तो लांब आहे. जर ह्या आकृतीमध्ये बघितलं आपल्या उत्तर आकृतीमध्ये तर ही पण उत्तर आकृती आपली बरोबर आहे. त्याचप्रमाणे तिसरं जे चिन्ह आहे त्यामध्ये तुम्हाला वरच्या टोकाला एक गोल आहे आणि मध्ये अशी आडवी रेषा दिलेली आहे. जर ह्याची पाण्यातील प्रतिमा काढली तर हा भाग आहे तो पाण्याच्या जवळ राहील आणि हा जो बिंदू आहे वरती दिलेला गोल आहे तो पाण्याच्या प्रतिमेमध्ये लांब जाईल. म्हणजे उत्तर आकृतीतील पाण्यातील प्रतिमा ही आपण योग्य पद्धतीने काढलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. पाहूया पुढची प्रश्न आकृती. प्रश्न आकृतीमध्ये एक तुम्हाला चौरस दिलेला आहे आणि चौरसामध्ये काही खुणा दिलेल्या आहेत. त्याची पाण्यातील प्रतिबिंब तुम्हाला ओळखायचं आहे. मित्रांनो, पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळ तुम्हाला हा त्रिकोण दिसत आहे आणि त्रिकोणाच्या मध्ये गोल आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी याची पाण्यातील प्रतिमा शोधणार त्यावेळी तुम्हाला पाण्याच्या पृष्ठभागाजवळ असलेला गोल आहे तो इथेच राहणार आहे. अशा पद्धतीची पाण्यातील प्रतिमा तुम्हाला शोधायची आहे. जर बघितलं तर 1, 3 आणि 4 या तिन्हींच्या मध्ये तुम्हाला इथे वरती गोल दिसत आहे. म्हणजे हा जो पर्याय क्रमांक 2 आहे तो तुमचा कट होईल. हा जो भाग आहे म्हणजे हा वरच्या बाजूचा जो भाग आहे तो सगळ्या आकृतीमध्ये खालच्या बाजूला आहे. म्हणजे वरचं खाली त्यांनी बरोबर केलेलं आहे. आता डाव्या बाजूचं उजव्या बाजूला पाण्यातील प्रतिमेमध्ये जात नाही. डाव्या बाजूला त्रिकोणामध्ये तुम्हाला अधिकचं चिन्ह दिलेलं आहे. ते अधिकचं चिन्ह त्याच पद्धतीने उत्तर आकृतीमध्ये राहणार आहे. आता अधिकचं चिन्ह असलेली फक्त ही उत्तर आकृती बरोबर आहे तुमची. इथे बघा अधिकचं चिन्ह, ह्या बाजूचं अधिकचं चिन्ह इथेच राहिलेलं आहे जर तुम्ही नीट बघितलं तर. आणि या बाजूला जे गुणाकाराचं चिन्ह आहे ते या बाजूलाच राहिलेलं आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 ही योग्य असणारी तुमची पाण्यातील प्रतिमा असणार आहे. मित्रांनो, आता पाहूया पुढचा प्रश्न. या प्रश्नाकृतीमध्ये तुम्हाला 2 बाणांसारखी चिन्ह दिलेली आहेत आणि यामध्ये एस सारखी आकृती दिलेली आहे. आता याची पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल हे आपल्याला शोधायचं आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळ हा बाण एक येतोय आणि थोडासा गोलाकार म्हणजे ह्या बाजूला गोल आणि ह्या बाजूला असा बाण असणारी तुम्हाला वरच्या बाजूला बाण आणि गोल असणारी आकृती शोधावी लागेल, कारण पाण्याच्या पृष्ठभागाजवळ या 2 गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा. आता वरच्या बाजूला बाण आणि गोल असलेला भाग कोणता कोणता आहे ते बघू. या आकृतीमध्ये बघा इथे डॉट आहे आणि इथे गोल आहे. म्हणजे ही उत्तर आकृती आपली नसणार आहे. इथे पण इथे गोल आलेला आहे आणि इथे कर्व आलेला आहे, त्यामुळे ही पण आपली उत्तर आकृती नसणार आहे. जर या 2 आकृत्या बघितल्या तर इथे तुमचा बाण आहे आणि इथे थोडासा गोलाकार भाग आहे. इथे बाण आहे आणि गोलाकार भाग आहे. म्हणजे 3 नंबर आणि 4 नंबर यापैकी आपलं उत्तर आकृती असू शकते. आता आकृतीची उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्याला तशीच ठेवायची आहे. आकृतीच्या डाव्या बाजूला जर बघितलं तर इथे बाण आहे आणि गोल आहे आणि उजव्या बाजूला बघितलं तर रेषा आणि बाण आहे. त्याच प्रकारे ह्या दोन्ही आकृतीमध्ये जर बघितलं तुम्ही तर इथे तुमचं बाण आहे आणि इथे तुमचं काय आलेलं आहे, रेषा आलेली आहे. म्हणजे ही आकृती आपली नसणार, कारण आपल्या उत्तर आकृतीमध्ये इथे बाण आणि इथे बिंदू आहे. त्याच प्रकारे जर बघितलं तर इथे बघा इथे बाण आणि इथे बिंदू आहे. म्हणजेच आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 येणार आहे. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा पाण्यातील प्रतिमेमध्ये वरची बाजू खाली जाते पण डावी बाजू कधी उजवीकडे जात नाही. ज्याप्रमाणे डाव्या बाजूला हा बाण आणि हा बिंदू आहे तसंच इथे बाण आणि डाव्या बाजूला बिंदू आहे. उजव्या बाजूला बाण आणि रेष आहे तसंच इथे बाण आणि रेष आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकृतीमध्ये तुम्हाला 47 या इंग्रजी अंकाची पाण्यातील प्रतिमा शोधायची आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाण्याच्या जवळचा जो भाग आहे तो प्रतिमेमध्ये सुद्धा पाण्याच्या जवळच राहतो. तुम्ही जर इथे नीट लक्ष दिलं तर इथे ही 2 टोकच आहेत, म्हणजे इतर कोणत्याही गोष्टी इथे नाही आहेत पाण्याच्या जवळ. त्यामुळे उत्तर आकृतीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे वरती टोक असलेली उत्तर आकृती शोधायची आहे. पहिल्या उत्तर आकृतीमध्ये पण इथे टोक आहेत बघा, इथे नाही आहेत कारण इथे ही रेष आलेली आहे. म्हणजे हा ऑप्शन तुमचा कट झाला. इथे पण तुमची 2 टोक आलेली आहेत
आणि इथे पण दोन टोकं आलेली आहेत, म्हणजे 1, 3, 4 या पर्यायांपैकी तुमचं उत्तर असू शकतं. त्यानंतर उजवी बाजू आणि डावी बाजू आता बघायची आहे. पाण्यातील प्रतिमेमध्ये उजव्या बाजूची आकृती ही उजव्या बाजूलाच असते आणि डाव्या बाजूची आकृती ही डाव्या बाजूला असते. म्हणजे 4 हे उजव्या बाजूला आणि 7 हे डाव्या बाजूला असणार आहेत. जर तुम्ही 1, 3 आणि 4 या पर्यायांमध्ये बघितलं तर 4 आणि 7 यांची जी जागा आहे ती उजवी आणि डावी समानच आहे. आता 4 ज्यावेळी पाण्यातील प्रतिमेमध्ये पडतील त्यावेळी 4चं हे जे टोक आहे ते उजव्या बाजूलाच राहणार आहे. पण ह्या आकृतीमध्ये बघा हे टोक आतल्या बाजूला गेले, म्हणजे हा ऑप्शन तुमचा कट झाला. आता 1 आणि 3 मधली पाण्यातील प्रतिमा योग्य ती आपल्याला शोधायची आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही तर 7चं जे चिन्ह आहे, म्हणजे हे जे टोक आहे ते बाहेरच्या बाजूलाच राहणार आहे प्रतिमेमध्ये. इथे जर 1 आणि 3 ह्या दोन्ही आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर या आकृतीमध्ये फक्त हे जे 7चं टोक आहे ते बाहेरच्या बाजूला आहे, इथे आतल्या बाजूला आलेलं आहे. म्हणजे ही आकृती तुमची काय नसणार आहे, उत्तर आकृती नसणार आहे. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक येणार आहे 1, ही आपली काय असणार आहे, पाण्यातील प्रतिमा असणार आहे. मित्रांनो, परीक्षेला प्रश्न विचारला होता की खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय दिलेल्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा दर्शवतं ते ओळखा. आता या दोन्ही प्रश्न आकृतींसाठी तुम्हाला पाण्यातील प्रतिमा शोधायची आहे. म्हणजे तुमचं इथे काय असणार आहे, पाणी असणार आहे, पाण्याचा पृष्ठभाग अशा पद्धतीनं असणार आहेत. आता सांगितल्याप्रमाणेच पहिल्यांदा तुम्हाला इथे टी दिलेला आहे आणि टीचं जर पाण्यातील प्रतिमा बघितली तर पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळ तुमची रेष आहे आणि त्यानंतर लांब गेलेला हा टीचा आकार आहे. या पर्यायांमध्ये पहिल्यांदा टी नाहीये, त्यामुळे हा तुमचा जो पर्याय आहे तो कट होईल. त्यानंतर इथे 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 तिन्ही ठिकाणी टीची पाण्यातील प्रतिमा बरोबर आहे. आता इथे एल दिलेला आहे. एल ह्या पाण्याच्या जवळ त्याची रेष आहे, म्हणजे इथे पण पाण्याच्या जवळ तुमची रेष येईल आणि उजवी बाजू डावीकडे जात नाही, त्यामुळे एलचा ही जी उभी रेषा आहे ती या बाजूलाच राहील. अशा पद्धतीचं एल असलेली फक्त ही ह्या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये आहे, म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 4 हा तुमचा कट होईल. त्यानंतर पीचं पाण्यातील प्रतिबिंब काढताना ही जी रेषा आहे ती तुमची तशीच राहील आणि पाण्याच्या पृष्ठभागापासून लांब ही पीची इकडची गाठ आहे, म्हणजे तुमचं इथे पीची अशी गोलाकार आकार येणार आहे. जर तुम्ही हे दोन ऑप्शन जर बघितले त्यामध्ये पीचा आपण काढलेला आकार हा समानच आहे. तसंच 3 सुद्धा तुम्हाला जे दिलेले आहेत पाण्यातील प्रतिमेमध्ये ते पण समानच आहेत. त्यानंतर इथे बघा इथे 4 दिलेला आहे आणि इथे y दिलेला आहे. आपल्या जर उत्तराकृतीमध्ये तुम्ही बघितलं तर y ही प्रतिमाच नाहीये, म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 3 येणार आहे. म्हणजे दिलेले आकृतींसाठी पाण्यातील प्रतिमा ही कोणती असणार आहे, तुमची 3 नंबरचा पर्याय असणार आहे. आता पाहूया पुढची प्रश्न आकृती. इथे सुद्धा तुम्हाला काही अक्षर दिलेले आहे आणि याची तुम्हाला पाण्यातील प्रतिमा शोधायची आहे. पाण्यातील प्रतिमेसाठी त्यांनी इथे खालच्या बाजूला अशा प्रकारे पाण्याचा पृष्ठभाग दिलेला आहे. बघा, सगळ्यात सुरुवातीचं जर बघितलं तर आपण क्यू हे अक्षर आहे, क्यूच्या अक्षराच्या खालच्या बाजूला जी ही त्याची रेष आहे ती खालच्या बाजूलाच राहील आणि ती अशा पद्धतीनं राहील, कारण ही उजव्या बाजूला गेलेली आहे, ती उजव्या बाजूलाच राहील. जर क्यूचे तिन्ही पण पर्याय तुम्ही बघितले, याच्यामध्ये पहिल्यांदा क्यू नाहीये, म्हणजे हा ऑप्शन गेला. त्यानंतर या ऑप्शन मध्ये क्यूची जी रेषा आहे ती या बाजूला गेलेली आहे, म्हणजे हा पण ऑप्शन तुमचा कट झाला. क्यूची ही पण रेषा या बाजूला गेलेली आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन तुमचा कट झाला. म्हणजे आपलं उत्तर जे असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. तरी पण फक्त क्यू वरून आपण ठरवायला नको, पुढचे सगळे अक्षर सुद्धा पाण्यातील प्रतिमा आपण शोधू. आता चा जो हा गोलाकार भाग आहे तो पृष्ठभागाच्या जवळ आहे, म्हणजे तुम्ही पाण्यातील प्रतिमा येताना तुम्हाला अशा पद्धतीने येणार आहे. म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारे क्यू असे दिसेल, त्यानंतर यू अशा पद्धतीने दिसेल, त्यानंतर ए ची पाण्यातील प्रतिमा पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळ हे तिची 2 खुली असलेली टोकं आहेत, म्हणजे ए ची प्रतिमा अशा पद्धतीने दिसेल.
आरचं पण या पद्धतीने आहे, पण आरची जी उभी रेषा आहे ती उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे आणि त्याचे जे गोल आहे ते लांब आहे पृष्ठभागापासून. म्हणजे तुम्हाला आरची प्रतिमा अशा पद्धतीने दिसणार आहे. पुढच्या आरची पण अशी. ईचं पाण्यातील प्रतिबिंब, कारण ईचं वरची आणि खालची भाग हा समानच असल्यामुळे ईची पाण्यातील प्रतिमा जशी आहे तशीच दिसते. आणि एलचं पाण्यातील प्रतिबिंब, पाण्याच्या पृष्ठभागाजवळ ही रेषा आहे आणि ही उजव्या बाजूचं आणि डाव्या बाजूचं समान राहतं, त्यामुळे उभी रेषा ही फक्त काय राहणार आहे तुमची डाव्या बाजूला राहणार आहे. म्हणजे आपण शोधलेले जे पर्याय क्रमांक 2 आहे ते उत्तर अगदी योग्य आहे. मित्रांनो, प्रश्नाकृतीची पाण्यातील प्रतिमा शोधताना नेहमी लक्षात ठेवा, प्रश्नाकृतीतील जो वरचा भाग असतो तो उत्तराकृतीमध्ये खालच्या बाजूला जातो. त्याचप्रमाणे प्रश्नाकृतीतील उजवा भाग आणि डावा भाग हा उत्तराकृतीमध्ये कधीही बदलत नाही. तसेच पाण्याच्या पृष्ठभागाजवळ असणारा जो प्रश्नाकृतीमध्ये जो भाग असतो तो उत्तराकृतीमध्ये पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळच राहतो. अशा सोप्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. परीक्षेला या घटकावर आधारित 2 ते 3 प्रश्न सहज विचारले जातात. मार्गदर्शिकेमधील प्रश्नांचा भरपूर सराव करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.